आज आपण जवसाची चटणी, भाजलेल्या शेंगदाण्याची चटणी, त्याचबरोबर सुक्या खोबऱ्याची चटणी कशी करायची ते पाहणार आहोत। तिन्ही चटण्या आपण एकाच पद्धतीने बनवणार आहोत। इथे मी 100 ग्रॅम जवस घेतलेले आहेत, 10-12 लसणाच्या पाकळ्या, लाल मिरची पावडर आणि मीठ घेतलेलं आहे। सगळ्यात आधी आपण जवस भाजून घेऊयात। जवस अगदी चटचट उडेपर्यंत भाजायचे। जवस अगदी पटकन भाजले जातात, त्यामुळे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आणि स्लो गॅसवर अगदी चटचट उडेपर्यंत जवस भाजून घ्यायचे। हे बघा, अशा प्रकारे उडायला लागले की गॅस बंद करायचा आणि जवस थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून ठेवायचे। आपण तिन्ही चटण्या अगदी एकाच पद्धतीने बनवणार आहोत। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले जवस काढून घ्यायचे। आता यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या घालायच्या। मी 100 ग्रॅम जवसाला 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर अर्धा चमचा मीठ घालायचं आणि एक मोठा चमचा भरून लाल मिरची पावडर घालायची आणि याची बारीक पूड वाटून घ्यायची। हे बघा, अशा प्रकारे जवसाची चटणी आपली तयार झालेली आहे। ही तुम्ही फ्रीजमध्ये महिनाभर सुद्धा ठेवू शकता। त्याचबरोबर बाहेर ही चटणी 15 दिवस टिकते। अशा प्रकारे जवसाची चटणी आपली तयार झालेली आहे। आता आपण शेंगदाण्याची चटणी बनवूयात। 10-12 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या, एक मोठा चमचा भरून लाल तिखट, अगदी थोडंसं मीठ घ्यायचं आणि हे बारीक वाटून घ्यायचं। आता यामध्ये एक वाटी भाजलेले शेंगदाणे घालायचे, एक चमचा तेल घालायचं। मिक्सरचं बटन उलट्या साईडला फिरवायचं। जर का आपण खूप फिरवलं तर चटणी एकदम बारीक वाटली जाईल। अशा प्रकारे मिक्सरचं बटन उलट्या साईडला फिरवून पल्स मोडवर एकदा मी अशा प्रकारे जाडसर वाटून घेतली। परत एकदा तशाच प्रकारे मिक्सरचं उलट्या साईडला बटन फिरवून पल्स मोडवर अशा प्रकारे जाडसर ही चटणी मी वाटून घेतलेली आहे। शेंगदाण्याची चटणीसुद्धा आपली बनवून तयार झालेली आहे। दोन्हीही चटण्या या बनवून तयार झालेल्या आहेत। आता आपण सुक्या खोबऱ्याची चटणी कशी करायची ते पाहूयात। तर मी इथे सुकं खोबरं असं पातळ चिरून घेतलेलं आहे। 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, अर्धा चमचा मीठ आणि लाल मिरची पावडर घेतलेली आहे। एका कढाईमध्ये अगदी अर्धा चमचा तेल घ्यायचं, त्यामध्ये सुकं खोबरं आणि लसणाच्या पाकळ्या भाजून घ्यायच्या। हे बघा, अशा प्रकारचा रंग येईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं। खोबरं भाजून झालं की ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं। तिन्ही चटण्या भरपूर दिवस टिकतात, त्यामध्ये फक्त आपण लसूण, लाल मिरची पावडर आणि मीठ घातलेलं आहे। आता खोबरं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं, चवीपुरतं मीठ घालायचं आणि 2 मोठे चमचे भरून लाल मिरची पावडर घालायची आणि हे सुद्धा बारीक आपल्याला वाटून घ्यायचं। त्यानंतर खोबऱ्याची चटणीसुद्धा आपली तयार झालेली आहे। हे बघा, अशा प्रकारे तिन्ही चटण्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत। अगदी 2-2 मिनिटच लागतात या चटण्या बनवण्यासाठी। जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील।